आजच्या ब्लॉगमध्ये गावाकडं गौर कशी पुजतात, गौरीला निवद काय काय असतो, कसं विसर्जन करतात, गणपती कसं विसर्जन करतात, गावाकडं कुठं सोडतात, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं समजेल तुम्हाला डिटेलमध्ये आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। ही आहे आमची आई। आई आता सध्या काय करत आहे, आई गौरची पूजा करत आहे, म्हणजे गौर एका जागी बांधायची। शहरामध्ये काय करतात, डायरेक्ट मुकुट वगैरे तयार असतात, पण गावाकडे पद्धत कशी आहे, ही बघा, ही चाफ्याची पानं दोन लागतात। त्यानंतर हा लव्हाटा म्हणजे शंकराचं रूप असतं आणि त्या पाठीमागे ही गौर आहे, ही शेतामध्ये असते आणि ही दरवर्षी आम्ही म्हणजे शेतातली आणायची आणि पूजायची। अशा पद्धतीने आमच्याकडे गावाकडे गौरी पूजन होते। तर तुमच्याकडे कसं पूजन होते कमेंट करून सांगा। तुम्ही गावाकडे बघा, जम्पर पीस नाहीतर साडी खाली ठेवायची, त्याच्यावर गौर ठेवायची, त्यात ती चाफ्याची पानं, परत आगाडा, हे असं सगळं मिक्स करायचं। चाफ्याची पानं अशी पुढं करायची आणि आमची आई आता हे करते बघा, पुढं गाठ तीन बांधायला आल्या, तुम्ही बघू शकताय। आईला गौर बांधण्यासाठी का नाही आमचा भाचा यश पाटील मदत करायला आहे। दोऱ्याची गुंडी, त्याला बांधायचं कसं काय काय हे बघा, बांधा चालू आहे। आणि आता थोड्याच वेळात म्हणजे आमच्या आता गौर तीन तयार होणार आहे आणि तिथून पुढं गौरीचं पूजन कसं करायचं बघा। म्हणजे आता इथं चाफ्याची पानं आहेत, मग पहिला तिथं का नाही कुंकू लावायचा असा आडवा चाफ्याच्या पानावर आणि त्याच्या खाली लगेच हळद पण लावायची, हे असं बघू शकताय। आणि हे गावाकडं आहे आणि मुकुट वगैरे हे आत्ता आलेले तयार आहेत, पण अगोदरच्या काळामध्ये गौर अशीच लावायची, म्हणजे अशीच पुजायची, हीच गौर असायची सगळीकडं। आता मुकुट वगैरे आल्यामुळं शहरामध्ये सगळं मुकुट वगैरे आलेले आहेत। गौर आता बांधून झालेले आहे आणि गौर पूजन, गौर आतमध्ये कसं घेतात हे तुम्हाला मी दाखवत आहे। हे बघा, आमची भाची गौर जिने घेतली आहे, तिचं नाव आहे उत्कर्ष, आमची भाची, आणि समोर आहे ती आमची आई। आईने पहिला साखर दिली आहे, त्यानंतर ओवाळून घेतात, अगरबत्तीनं ओवाळून घेतात, परत पाण्याचा तांब्या घ्यायचा, पाय तिचं धुवायचं गौरायचं आणि त्यानंतरनं आतमध्ये घेतात। कसं तुम्हाला दाखवतो। गौराईला आत घ्यायच्या अगोदर का नाही पायाचं ठसं उठवायचं असतात, मग आपलं काम चालू होतं, पायाचं ठसं त्याने उठवायला चालू होतं। गौर आतमध्ये घेताना का नाही गौराईचा उजवा पाय पहिला पाहिजे, मग त्यानंतरनं गौर त्यानं आत घेतली बघा आणि गणपतीच्या साईडला बसवायची असते गौराई, त्यामुळं गणपतीच्या साईडला आम्ही बसवलेली आहे बघा। आणि हा गणपती बघा आमचा श्रीरामाचा, कसा वाटतोय गणपती कमेंट करून सांगा आणि डेकोरेशन कसं झालं ते पण कमेंट करून सांगा। मग त्यानंतर गौराई आल्यावर का नाही हे घुंगूळ वाजवतात, ह्याला का नाही घुंगूळ म्हणतात बघा, हे घुंगूळ वाजवायला लागते। त्यानंतर मग संध्याकाळी गौरीसाठी निवद कसा काय काय असतो, परत तो निवद कसा काढतात हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढं बघा। हे आहे बघा आमचा ब्रदर, ते हे सगळं सूप त्यांनी घेतलं आहे, त्या सुपामध्ये का नाही पहिला वाळकाची पानं त्यांनी सगळे ठेवायची, त्यानंतर त्यात तांदूळ टाकायचं, त्या तांदळावर सुपारी ठेवायला लागत्या, सुपारी ठेवली का नाही एका साईडला गौर ठेवायची। आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य असतोय गौराईला, गौराईसाठी नैवेद्य असतोय बघा, पुरणपोळी, वाळूक असते, तळलेल्या वड्या असतात, आळूच्या वड्या, आणि भाजी असत्या, भाकरी असत्या, सगळ्या प्रकारचं असते, परत खुरगुड्या तळलेल्या असतात। आणि इकडे साईडला बारका गणपती बसवला बघा, छोटा गणपती। मग त्यानंतर गणपतीच्या साईडला कनी गौराई बसवा लागत्या बघा, गणपती आणि गौराई साईडला बसवलेल्या आहे। कसं दिसते कमेंट करून सांगा। आणि नैवेद्य वगैरे सगळा भरलाय बघा, एक नंबर असं छान पद्धतीने असते बघा। आमच्याकडे कोल्हापूरला विषयार्ट असते गौराई बसल्यानंतर कनी, त्यानंतर हे असं वाजवायचं असते बघा, ह्याला आमच्याकडे कनी गंगाळ म्हणतात, तुमच्याकडे वाजवतात काय कमेंट करून सांगा। आणि असं गणपतीत गौराईली की नाही वाजवा लागते बघा, आता आमच्या आई वाजवत्या। त्याच्या दुसऱ्या दिवशी कनी गौरी विसर्जन असते आणि गावाकडे गौरी विसर्जन कसं असते बघा, नदीवर विसर्जन असते, सगळ्या स्त्रिया मिळून कनी येतात आणि छोटं गणपती पण घेऊन यायचं असते चिखलाचं, मग ते सगळं एका जागी ठेवतात आणि आरती करायची। आरती ते झाल्यानंतर मग गणपती आणि गौरीचं विसर्जन करायचं, म्हणजे नदीत सोडायचं वाहत्या पाण्याला, म्हणजे त्याचा मान आहे म्हटल्यानंतर वाहत्या पाण्याला सोडायलाच पाहिजे। तर तुम्ही बघू शकताय ही आमच्या गावची नदी आहे। आज 2 सप्टेंबर, आज गणपती जाणार आणि गणपती यायच्या अगोदर 2 महिने आम्ही आतुरतेने वाट बघतोय। 2 महिन्याने येणार, मग 1 महिन्याने येणार, मग 20 दिवसांनी येणार, मग 15 दिवसांनी येणार, असं एक दिवस आम्ही वाट बघतोय। आणि यायच्या टायमाला केवढा उत्साह असतोय, गणपती बाप्पा आले आणि कधी 7 दिवस पूर्ण झालं समजलंच नाही, कारण की गणपती सण हा असा आहे की नाही सगळ्यांना मिळून एकत्र आणतो, सगळं गाणी चालू असतात, सगळं 7 दिवस गोड वगैरे खाणे, सगळं गोड नैवेद्य असतो आणि सगळं मजा असते। सगळं असं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फटाकड्या वाजतात, गाणी वाजतात, लय भारी वाटतं असं गणपती सण। आणि जाताना कनी गणपती आणायच्या दिवशी गणपतीवर तेज कसलं भारी असते, गणपती असा हे दिवसाचं, आणि जायच्या दिवशी गणपतीचे डोळे जराशे खाली पडलेले असतात। गणेश गणेश मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया।
गणपती विसर्जन करायला जायचं होतं. मग आमच्या आईने गणपतीची जरा पूजा केली. जायच्या टायमाला याचं पूजा करतात. त्यानंतर पाठीमागं वळून बघायचं असते 4 वेळा आणि 5व्या वेळी डायरेक्ट पुढे जायचं असते, अशी रीत आहे. मग त्यानंतर गणपती घेऊन आला बघा डायरेक्ट नदीवर, आणि नदीवर असं गणपती एका साईडनं ठेवायचं असते. इथं आलेली माणसं बघू शकता, आमच्या गावातली भाविक गणपती सोडायला आलेले आहेत. गणपतीच्या समोर चिरमुरं 5 जागी ठेवा लागतात. तिथं कापूर लावायचा आणि अगरबत्ती लावून त्यांनी घ्यायची. सगळी लावून त्यांनी घेतली. गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4, गणपतीचा जय जयकार, हे सगळं ऐका चालू होतं बघा. नदीवर जोरात घोषणा चालू होत्या. गणपती विसर्जन एकदम असं विषय हार्ड चालू होतं, म्हणजे गर्दी जास्त प्रमाणात होती आणि गावातली सगळी एक ठिकाणी आलतीत नदीवर. मग त्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली. आरती झाल्यानंतर दर्शन घेतलं, नारळ फोडला, गणपती बाप्पाला घेतलं, शेवटचा निरोप देतो म्हटलं आणि आलाव नदीमध्ये. गणपती विसर्जन कसं करायचं असते बघा, पाण्यामध्ये आज जायचं. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया असं म्हणायचं, बुडवायचं, असं 4 वेळा बुडवायचं आणि 5व्या वेळी आतमध्ये सोडायचा. मग गणेश विसर्जन झालं बघा. असं आमच्याकडे गावाकडे करतात. तुमच्याकडं गणेश विसर्जन कसं करतात कमेंट करून सांगा. इथून पुढं फक्त ब्लॉगमध्ये गावातली माणसं गणपती घेऊन कसं आली, आम्ही तिथं बॉम्ब वगैरे कसं फोडलं, फटाकड्या कशा उडवल्या, सगळा पूर्ण व्हिडिओ आहे. ओरिजिनल व्हॉइसमध्ये टाकणार आहे मी. इथून पुढे बोलणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथून पुढे लय मजा येणार आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा विसरू नका. Stop! जाऊ वर. आम्ही आता आलो इथं नदीवर गणपती विसर्जन केलाय. हे बघा आपले मित्र आहेत आणि इथं ग्रामपंचायतचं पाठीमाग हे ठेवले आणि इकडं नद्या आणि माणसं बघा हे. आणि गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4, गणपतीचा जय जयकार. पुढच्या वर्षी